500 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडी 500 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडीधारकाला मिळावं आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंगची व्यवस्था करावं. पार्किंगची व्यवस्था करावं त्यांना. 1876 काहीतरी पात्र आहे असं चाललेलं आहे. बाकीचे जे आहेत मतदार यादीनुसार जर गेलो आपण, काही मुलं आहेत घरांमध्ये, त्या हिशोबाने तर एक 4,500-5,000 घरं होतील. बसले 78-79च्या आसपास बसलेले. आमची मागणी 500 स्क्वेअर फुटाचीच राहणार आहे. 500 स्क्वेअर फूट. कारण आपले मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि जर समजा त्यांना जर वाटत असेल की धारावी झोपडपट्टीला दिलं आहे, मग आम्ही मागतोय, जर प्रायव्हेट एजन्सी आहे ती एजन्सी त्यांनी इथं पाठवावं, त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी काम करून द्यावं, पण 500 स्क्वेअर फुटच द्यावं. नाही एकच आहेत. काय मध्ये बिल्डरने जर अफवा सोडली की तुम्ही दरवाजे वाढवा, तसं काही नाही. हे सगळे जे लोक आहेत जागेवरच आहेत. काही वाढलेले नाही, काही कमी झालेले नाही, काही नाहीत. सगळ्यात जास्त एकच अपेक्षा 500 स्क्वेअर फूट. सगळ्यांना पात्र धरलं पाहिजे. कोणी भाडेकरू आहे, कोणी एका घरात 4-4 सदस्य आहेत. 18 वर्षापर्यंत. आता काय आहे, अजून फॉर्म काय व्यवस्थित भरायचं चालू नाही आहे. हे उगं फक्त अफवा चालू आहे. त्या अफवेमधून आम्ही बी काय केलं की बघ तो 500 स्क्वेअर फूट मंजूर व्हावं सगळ्यांना व्यवस्थित. घरांचा मुद्दा सांगितला तुम्ही, प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट मिळावं. पण या परिसरामध्ये समजा काही धार्मिक स्थळ आहेत किंवा काही प्रार्थना स्थळ आहेत किंवा प्ले ग्राउंड असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने शाळेचं काय असेल, तर यासाठी काय तुमची वेगळी मागणी आहे का? नाही, आहे ना मागणी आहे ना. आपल्या इथं 16 एकर जागा आहे. त्या 16 एकर जागेत सगळं व्यवस्थित बसू शकतंय. त्यात काय काय असावं असं वाटतं? त्यात सर्व धर्माचे धार्मिक स्थळे, मुलांना प्ले ग्राउंड असेल, शाळा असतील, कॉलेज असेल, हॉस्पिटल. आत्ताच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे, त्याचा काही रिप्लाय आला आहे? अजून काही नाही. आता आम्ही काय 2-3 दिवस झालं दिलेलं आहे. ते मुख्यमंत्री साहेबांच्या तुमच्या मार्फत तिथं जावा अशी अपेक्षा आहे आमची. समजा या ठिकाणी जर समजा मुख्यमंत्री यांच्याकडून जर काय समजा न्याय मिळाला नाही, तर तुमची पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा अशी आहे की जन आंदोलन केलं जाईल, आंदोलन उभारलं जाईल.